क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2026 जानेवारी महिन्याचे जे बेस्ट 200+ MCQ आहे ते आपण पाहणार आहोत. या MCQ सिरीजमध्ये जे जानेवारी महिन्याचे बेस्ट 200+ MCQ सिरीज असेल तिथे आपण जानेवारी महिना कवर करणार आहोत. हा विद्यार्थी मित्रांनो आपला पार्ट 1 आहे. यानंतर पार्ट 2 पण येणार आहे. इथे संपूर्ण जानेवारी महिन्यात जे पण चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आपण घेतलेली आहे त्याचा एक आढावा म्हणून हा आपण जानेवारी महिन्याचे चालू घडामोडी कवर करणार आहोत. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी ना शॉर्टमध्ये डेली करंट अफेअर न पाहता त्यांना बेस्ट 200+ MCQ हवे असतील त्यांना जानेवारी महिन्याचे हा व्हिडिओ पाहून घ्या. तिथून जानेवारी महिना संपूर्ण कवर होईल. चला आता आपण जानेवारी महिन्याचे बेस्ट 200+ MCQ पार्ट 1 पाहूया. तर पहिला प्रश्न, नुकतेच पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 8 विकेट घेऊन कोणी इतिहास रचलेला आहे? तर हा सोनम यशी यांनी हा इतिहास रचलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज सोनम यशी हा भूतान या देशाचा खेळाडू आहे, ज्यांनी म्यानमार विरुद्ध सामन्यात 8 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दोहा येथे झालेल्या 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंना कांस्य पदक जिंकलेलं आहे? तर तो खेळाडू आहे अर्जुन एरेगेसी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. अर्जुनने कार्लसला नमवले. भारताचे अव्वल ग्रँडमास्टर अर्जुन एरेगेसी यांनी जगातला अव्वल खेळाडू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. फेडे 2025च्या वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये अर्जुन एरेगेसीने हा भारतीय पुरुष बुद्धिबळाने दोहा येथे कांस्य पदक जिंकलं. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर पदक जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरलेला आहे. महिला गटात 2 वेळेची जागतिक रॅपिड विजेती कोनेरू हम्पी यांनी कांस्य पदक जिंकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताविरुद्ध संयुक्त राष्ट्र अधिवेशनाची COP11 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर हे दोहा कतर येथे आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. भारतीय तटरक्षक दलाने प्रादेशिक स्तर प्रदूषण प्रतिसाद सराव कोणत्या शहरात आयोजित केला होता? तर हा मुंबई शहरात आयोजित केलेला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. ही पुस्तक रिलेटेड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे? तर ही पुस्तक शिखर धवनशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. हे पाहू शकता तुम्ही, शिखर धवन, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर. ICC अंडर-19 वनडे विश्वचषक 2026साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आयुष म्हात्रे हा मुंबईचा खेळाडू आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, गृह मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांना Y+ श्रेणीची CISF सुरक्षा प्रदान केलेली आहे? तर ही पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहील. दक्षिण ध्रुवावर स्कायकिंग करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहील काम्या कार्तिकेयन ठरलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. कमी वयात विश्वविक्रम. काम्या कार्तिकेयन हे एक भारतीय गिर्यारोहक असून 2024मध्ये वयाच्या 16व्या वर्षी जगातला 7ही खंड सर्वोच्च शिखर करणारा तो जगातला सर्वात तरुण मुलगी ठरलेली आहे. माउंट एव्हरेस्ट सर मे 2024मध्ये तिने जगातला सर्वात उच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वी सर केली. नेपाळ बाजूने एव्हरेस्टवर सर करणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरली आहे. दक्षिण ध्रुव 2025-26 डिसेंबर 2025मध्ये काम्याने अंटार्क्टिका येथील दक्षिण ध्रुवावर साऊथ पोलवर यशस्वी चढाई केली. हा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे. एक्सप्लोरर ग्रँड स्लॅम. काम्या आतापर्यंत एक्सप्लोरर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारी
करणारे जवळ आहे, ज्यामध्ये सातही खंडाच्या सर्वोच्च शिखर सर करणे आणि उत्तर दक्षिण ध्रुवावर पोहोचणे हे समाविष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार तिला त्या अतुलनीय साहसीसाठी तिला 2021 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ती भारतीय नौदल कमांडर एस कार्तिकेयन यांची कन्या आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे NIA राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुख पदी अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आले आहे? तर हे राकेश अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहील. ग्रीनफील्ड कॉरिडॉर हा महामार्गमुळे महाराष्ट्रातील कोणते 4 प्रमुख जिल्हे जोडले जाणार आहे? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आहे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर हे जिल्हे जोडले जाणार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहील. प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारने राज्याला नवीन वर्षाची भेट म्हणून नाशिक ते सोलापूर दरम्यान हा 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकूण खर्च 19,142 कोटीला निधीला मंजुरी दिलेली आहे. जोडले जाणारे जिल्हे कोणकोणते आहेत? नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर हे 4 प्रमुख जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. अंतरात कपात या प्रकल्पामुळे नाशिक ते सोलापूर दरम्यान 432 किलोमीटरचं अंतर कमी होऊन 374च राहणार आहे. पायाभूत सुविधा हा 6 पदरी मार्ग 27 मोठे पूल, 164 लहान पूल, 5.6 किमीच्या वायडक्ट, 5 उड्डाणपूल आणि 10 इंटरचेंज असणार आहेत. परप्रांतीय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या 6 पायी याच्यामुळे, ह्या कॉरिडॉरमुळे. इथे तेलंगणातील कर्नूल, आंध्र प्रदेशची कळप्पा आणि चेन्नईपर्यंत जोडला जाईल. बंदराशी जोडणं ह्या महामार्गामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटीला थेट वाळवंट बंदरशी होणार आहे. भूसंपादनाची स्थिती 80% भूसंपादन पूर्ण झालेले आहेत. उर्वरित प्रक्रिया अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. बांधकाम पद्धत हा महामार्ग उभारण्याच्या बांधा वापर हस्तांतरण करा BOT या तत्वावर केली जाणार आहे. उद्देश फायदे हा प्रकल्प PM गतिशील शी सुसंगत असून त्यामुळे उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडला जाईल. लॉजिस्टिकला चालना मिळेल आणि रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, सरकारच्या आकडेवारी अनुसार भारत कोणत्या देशाला मागं टाकून जागतिक 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे? तर तो जपानला मागं टाकून जागतिक अर्थव्यवस्था 4थी क्रमांकाची बनलेले आहे भारत. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रलय हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे? हा जमिनीवर मारा करण्याला क्षेपणास्त्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. प्रलय क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी 31 डिसेंबर 2025. ओडिशा किनारपट्टी चांदीपूर. एकच लॉन्चमधून लगोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र सोडले जाणार आहे. स्वदेशी कॉसी बॅलिस्टिक मिसाईल आहे. रेंज 150 ते 500 किलोमीटर. इंधन सॉलिड प्रपोलेंट धन इंधन. 500 ते 1000 किलो वॉरहेड आहे. अचूक लक्ष्यभेद शत्रूच्या संरक्षण प्रणाली चुकवू शकते. DRDO, भारतीय डायनामिक आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या तीनही संस्थांद्वारा बनवण्यात गेलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच देशातली पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते कोणत्या शहर दरम्यान धावणार आहे? तर ती गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान धावणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला T20 आंतरराष्ट्रीय वुमन T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरली आहे? तर ही गोलंदाज भारताची दीप्ती शर्मा ठरलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलाचे IFA चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती नागेश कपूर यांची करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण जे आपले लष्कर प्रमुख आहेत, नौदल प्रमुख आहे, याबद्दल माहिती पाहूया. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण हे सध्याचे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. ते तीनही दलामध्ये समन्वय राखण्याचे काम करतात. लष्कर प्रमुख कोण आहेत? तर जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत. हे भारतीय भूदलचे प्रमुख आहेत. त्यांनी 30 जून 2024 रोजी पदभार स्वीकारला होता. नौदल प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे नौदल प्रमुख आहेत. त्यांनी मे 2024 मध्ये हे जबाबदारी स्वीकारली होती. वायुसेना प्रमुख कोण आहे? एअर चीफ मार्शल अमरप्रीत हे भारतीय वायुसेनाचे प्रमुख आहेत आणि 30 सप्टेंबर 2024 पासून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर पुढला प्रश्न,
प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये पहिल्यांदा सहभागी होणारी भारतीय लष्कराचे विशेष प्राणी दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर कॅप्टन हर्षिता करणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या जैविक विविधतेवर 17वी परिषद COP70चे आयोजन ऑक्टोबर 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर ते अर्मेनिया हा देश होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. जैवविविधता परिषद CBT COP27 2026 17वी जैवविविधता परिषद आहे, पर्यावरण दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यजमान देश कोण आहे? ऑक्टोबर 2026 मध्ये अर्मेनिया एरवान इथे हे शहरात आयोजित करण्यात केली जाईल. मुख्य उद्देश कुर्नूल मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता फ्रेमवर्क KMGBFC ची अंमलबजावणी हा पहिला जागतिक आढावा असेल. अधिकृत लोगो, या परिषदेतील लोगोमध्ये अर्मेनियाच्या स्थानिक येरेवन एनोमल ब्लू नावाचे निळे फुलपाखरू केंद्रस्थानी असते. घोषवाक्य काय? निसर्गासाठी कृती, टेकिंग ॲक्शन फॉर नेचर या परिषदेचं घोषवाक्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय सरकारनं एक्सपोर्ट प्रमोशन मिशन EPM अंतर्गत कोणती नवीन योजना सुरू केलेली आहे? तर मार्केट ॲक्सेस सपोर्ट ही योजना सुरू केलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026 मध्ये EPM एक्सपोर्ट प्रमोशन मिशन या योजनेअंतर्गत निर्यातीला प्रोत्साहन देणं, केंद्र सरकारच्या निर्यातीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही मिशन मोडवर योजना सुरू केलेली आहे, ज्याचा मुख्य उद्देश लघु उद्योगांना MSMEना मदत करणे आहे. आर्थिक तरतूद 2025-26 ते 30-31 या कालावधीत 25,060 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. 2 मुख्य विभाग आहेत. यात निर्यातांना प्रोत्साहन देणे आणि निर्यातीला दिशा, ब्रँडिंग आणि लॉजिस्टिक मदतीसाठी असे 2 महत्त्वाचे उपघटक समाविष्ट आहेत. कमी व्याज दरात कर्ज, या योजनेअंतर्गत निर्यातदारांना स्वस्त दरात कर्ज, व्याज सवलती आणि विमा संरक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. डिजिटल सुविधा पण देण्यात आलेली आहे. ही योजना अंतर्गत डिजिटल असून DGFT द्वारा राबवली जाते, त्यामुळे नवीन निर्यातदारांना परवाने आणि इतर प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत कोणते पदक जिंकलेलं आहे? तर रौप्य पदक जिंकलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. आशिया चषक 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे रौप्य पदक मिळवलेलं आहे. स्थान हाँगोई, चीन. 5 ते 14 सप्टेंबर 2025 रौप्य पदक फायनलमध्ये भारत 1-4ने चीननं हरवलेला आहे, पराभव केलेला भारतचा. विजेतापद कुठलं पटकवलेलं आहे? चीनने. रौप्य पदक भारतला आहे आणि ब्रॉन्झ जपानला हा पदक मिळालेला आहे. चीननं 3रा वेळी हा एशिया कप जिंकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डॉक्टर माधव गाडगीळ यांना कोणत्या प्रसिद्ध समितीचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे? तर पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ गट या समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर महिला शिक्षण दिन महाराष्ट्रात 3 जानेवारीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रात 3 जानेवारी हा महिला शिक्षक दिन किंवा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य शिक्षिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारताची पहिली महिला शिक्षिका आहेत, त्यांच्या गौरवार्थ हा दिवस समर्पित केलेला आहे. सरकारची घोषणा, महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती शाळेमध्ये महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्देश, महिला शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रात योगदान अधोरेखित करणं, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि या मागे मुख्य उद्देश आहे. साजरा करण्याची पद्धत, या दिवशी शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित निबंध स्पर्धा, भाषणे, महिला शिक्षकांचा सत्कार करणे असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणता देश हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा देश ठरलेला आहे? तर तो डेन्मार्क शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. डेन्मार्क 30 डिसेंबर 2025 रोजी आपली 400 वर्ष राष्ट्रीय टपाल सेवा अधिकृतपणे बंद केली. इथे त्या पत्रांच्या वितरणासाठी खाजगी कुरिअरवर अवलंबून राहावे लागतात. पत्राची टंचाई, गेल्या 25 वर्षात पत्राची संख्या 90% घट झाल्यामुळे
डेन्मार्कनं हा निर्णय घेतला. येथील 1500 लाल रंगाचे लेटर बॉक्स आता हटवण्यात आलेले आहेत. अमेरिका US सेवा खंडित. अमेरिकेचे नवीन सीमाशुल्क टॅरिफ नियमामुळे भारत आणि जर्मनी ऑस्ट्रेलियासह 30 देशांना अमेरिकेसाठी टपाल सेवा तात्पुरती स्थगित केलेली आहे. इंडिया पोस्ट भारत 1 सप्टेंबर 2025 पासून आपली जुनी रजिस्टर पोस्ट सेवा बंद करून ती स्पीड पोस्टमध्ये विलीन केलेली आहे. पर्याय अनेक देश आता फक्त पार्सल डिलिव्हरीवर लक्ष केंद्रित करत असून व्यक्तिगत पत्रांसाठी डिजिटल ईमेल किंवा खाजगी कुरिअर हाच एकमेव पर्याय ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच जल्लीकट्टू 2026 ची सुरुवात कुठे झालेली आहे? तर ही तामिळनाडूमध्ये झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025च्या IFFO साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. IFFO साहित्य सन्मान हे हिंदीचे लेखक मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृतीवर आधारित साहित्यासाठी हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे झालेल्या एक सोहळ्यात त्यांना 11 लाख रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. IFFO युवा साहित्य सन्मान 2025 तरुण लेखिका अंकिता जैन त्यांना ओरे किसान या पुस्तकासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. IFFO सहकार रत्न पुरस्कार 2025 साखर रत्न पुरस्कार गुजरातचे सुमूल डेअरीचे अध्यक्ष मानसिंग पटेल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना ग्रामीण आणि आदिवासी सहकारी संस्था बळकट करण्यासाठी केलेल्या 40 वर्षांहून अधिक काळाला योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट मदर प्लांट पुरस्कार 2025 मध्ये ओडिशामध्ये IFFO पारादीप युनिटला लघु आणि मध्यम MSME पाटबंध दिलेला ओडिशा सरकारकडून हा पुरस्कार मिळालेला आहे. पर्यावरण आणि सुरक्षा फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया FAI द्वारा IFFO कांडला युनिटला पर्यावरण संरक्षणासाठी आणि कलोल युनिटला औद्योगिक सुरक्षेसाठी 2025चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 जानेवारी 2026 रोजी युरोझोनचा 21वा सदस्य बनलेला देश कोणता आहे? तर हा बल्गेरिया आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. युरोझोनचा 21वा सदस्य बल्गेरिया. 1 जानेवारी 2026 रोजी युरोझोनमध्ये सामील होणारा 21वा देश ठरलेला आहे. बल्गेरियाचं जुनं चलन लेव बंद करून अधिकृतपणे युरोचा स्वीकार केलेला आहे. प्रक्रिया युरोपियन कमिशन बल्गेरियाच्या अर्थव्यवस्था आणि महागाईची स्थिती तपासून त्यांना 2026 पासून प्रवेशाला परवानगी दिलेली होती. उद्देश युरो स्वीकारल्यामुळे बल्गेरियामध्ये परदेशी गुंतवणूक वाढवणं आणि व्यापार सुलभ होण्याला मदत मिळेल. इतिहास यापूर्वी 1 जानेवारी 2023 रोजी क्रोएशिया हा युरोझोनचा 20वा देश ठरलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? ही चॅम्पियनशिप बेंगळुरू कर्नाटक येथे आयोजित केली जाणार आहे. अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम गुजूर येथे हे आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सहकारी कर्मचारीच्या वेतन पुनर्वलोकनासाठी 8वा राज्य वेतन आयोग ची स्थापना करण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आसाम राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. 8वा वेतन आयोगाबद्दल माहिती. स्थापना केंद्र सरकारने 2026 मध्ये 8वा वेतन आयोगाची स्थापना अधिकृत प्रक्रिया सुरू केलेली आहे. अंमलबजावणी या आयोगाची शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचे प्रस्ताव आहेत. ज्यामुळे केंद्र कर्मचारी पेन्शनधारकांना फायदा होईल. पगार वाढ नवीन वेतन श्रेणीनुसार कर्मचारीच्या मूळ पगारात बेसिक पेमध्ये मोठी वाढ आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पेन्शनमध्ये सुधारणा नवीन आयोगामुळे पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये वाढ होईल, ज्याचा लाभ लाखो सेवानिवृत्त कर्मचारीला मिळेल. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारचे निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाची अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला बिल्यर्ड स्पर्धा 3ऱ्यांदा जागतिक विजेतेपद पटकावणारी बिंबिसार असाबोवा हे कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ही कझाकस्तान देशाची खेळाडू आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील.
त्यानंतर पुढला प्रश्न, डिसेंबर 2025च्या आकड्यानुसार देशाच्या एकूण GST संकलनात कोणता राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला T20 आंतरराष्ट्रीय विकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर ही दीप्ती शर्मा बनलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑस्ट्रेलिया ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला 45 वर्ष हे कोण ठरलेली आहे? तर ही व्हिनस विलियम ठरलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026च्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सर्वाधिक वयस्कर ज्येष्ठ खेळाडू व्हिनस विलियम ठरलेली आहे. वय मुख्य ड्रॉमध्ये खेळताना तिने 45 एवढे वर्ष तिचं वय आहे. प्रवेश तिला या स्पर्धेत वाईल्ड कार्ड द्वारा प्रवेश मिळालेला आहे. विक्रम, ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये खेळणारी ती आजवरची सर्वात वयस्कर खेळाडू बनलेली आहे. विक्रम, तिने जपानच्या किमो डेटच्या त्या विक्रम मोडलेला आहे, जे 44 वर्षाच्या असताना 2015मध्ये ज्या स्पर्धा खेळल्या होत्या. मागील विजेतेपद, अलीकडील विजेत्याबद्दल बोलायचं झालं तर 2025मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन महिला एकेरी विजेतेपद अमेरिकाचे मॅडिसन कीज हिने पटकावलेलं होतं. त्यानंतर आता आपण पाहूया पुढला प्रश्न, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ही 2008 या वर्षी झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. पूर्ण नाव घ्या, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर 31 डिसेंबर 2008 रोजी स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्य कार्य, दहशतवाद, बनावटी नोटा आणि सायबर दहशतवादी संबंधित गंभीर गुन्ह्याला तपास करणं. अधिकार, ही संस्था राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही राज्यात तपास करू शकतो. राकेश अग्रवाल हे राष्ट्रीय तपास संस्था NIAचे सध्याचे इंटरिम महासंचालक आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर जीत ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, पूर्वांचलचे पहिलं सूत प्रक्रिया संयंत्र कोणत्या जिल्ह्यात उभारला जात आहे? तर हे मिर्झापूर इथे उभारलं जात आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या दूरसंचार कंपनीने संपूर्ण भारतात VoWiFi व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा सुरू केलेली आहे? तर हे जिओ कंपनी आहे. तर हे BSNL कंपनी आहे, जिओ कंपनी नाही आहे, हे BSNL कंपनी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय क्रीडा प्रशिक्षणात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले टास्क फोर्सचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर ही अभिनव बिंद्रा यांनी भूषवले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. भारतीय क्रीडा प्रशासक क्षमता बांधणारी कॅपॅसिटी बिल्डिंग नेमली टास्क फोर्स बद्दल आपण माहिती पाहूया. अध्यक्षपद कोण आहे? अभिनव बिंद्रा टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. अहवाल सादर, या समितीनं आपला अंतिम अहवाल 30 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा मंत्रालयाला सादर केलेला आहे. मुख्य सदस्य यामध्ये जागतिक ॲथलेटिक उपाध्यक्ष आदिल सुमेरवाला आणि इतर तंत्रज्ञांचा समावेश आहे. उद्देश, भारतीय क्रीडा प्रशासनाच्या व्यावसायिक प्रोफेशनलिझम करणे आणि व्यवस्थापन जागतिक दर्जाचं बनवणे मुख्य हेतू आहे. शिफारस, खेळाडूंना प्रशिक्षणासोबत क्रीडा संस्था चालवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर या अहवालावर भर देण्यात आलेला आहे. या टास्क फोर्समध्ये आदिल सुमेरवाला, राजेश राजगोपालन, गगन नारंग व संदीप प्रधान यासारखे महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली पहिली संघटना कोणती आहे जिने कार्बन टॅक्स CBM पूर्णपणे लागू केलेला आहे? तर ते आहे युरोपियन युनियन, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम, त्याला आपण CBAM असे म्हणतो, कधीपासून लागू? हे एक प्रकारची कर प्रणाली आहे. 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे लागू झाली. कोणी लागू केला आहे? तर युरोपियन युनियनने हा टॅक्स आयात केलेला जाणारा वस्तूवर लावला आहे. कशावर कर? प्रामुख्याने लोखंड, पोलाद, सिमेंट, ॲल्युमिनियम यासारखं जास्त प्रदूषण करणाऱ्या वस्तूवर हा कर लादला जाईल. उद्देश, पर्यावरणाचे रक्षण करणं, कंपनीला कमीत कमी कार्बन उत्सर्जन करण्याला प्रवृत्त करणं. भारतावर परिणाम, भारतीय निर्यातदारांना आतापर्यंत युरोपमध्ये माल विकताना कार्बन सर्टिफिकेट खरेदी करणं बंधनकारक आहे, ज्यामुळे खर्च वाढू शकतो.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या पहिला डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्पात स्थापन करण्यात आलेला आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. डार्क स्काय पार्क म्हणजे काय? कमी प्रकाश असं ठिकाण आहे जिथे रात्री कृत्रिम प्रकाश प्रदूषण कमी असतो. तारे पाहण्यासाठी इथे रात्रीच्या वेळी तारे, आकाशगंगा आणि ग्रह स्पष्ट दिसतात. भारताचे पहिले महाराष्ट्रात पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारताचे पहिलं डार्क स्काय पार्क आहे. जैवविविधता यामुळे रात्रीच्या वेळी सक्रिय पाळणाऱ्या नैसर्गिक जीवनचक्राचे संरक्षण होईल. जागतिक संस्था डार्क स्काय इंटरनॅशनल या संस्थेद्वारे हे मान्यता दिली जाणार आहे. इतर ठिकाणे भारतात लडाखमध्ये हॅनले इथे देखील भारतीयच्या पहिलं डार्क स्काय रिझर्व उभारण्यात आलेलं आहे, जे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षणाचे केंद्र बनलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं AI शहर कोणत्या राज्यात विकसित केलं जाणार आहे? तर ते UP लखनौ येथे विकसित करण्यात जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहील. 2026 पर्यंत भारतात विकसित होणारं पहिलं AI सिटी उत्तर प्रदेशातील लखनौ इथे नादरगान औद्योगिक क्षेत्रात जमीन निश्चित करण्यात आलेली आहे. नोडल एजन्सी कोणती आहे? उत्तर प्रदेश इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेड ही या संस्था प्रकल्पाची मुख्य देखरेख करत आहेत. मुख्य उद्देश हे जागतिक दर्जाचे एक हबटेक म्हणून विकसित केलं जाणार आहे, जिथे AI सॉफ्टवेअर, रोबोटिक्स आणि डेटा ॲनालिटिक या कामावर काम करणाऱ्या कंपन्या एकाच छत्राखाली जागा मिळेल. सुविधा हा AI सिस्टममध्ये अत्याधुनिक IT इन्फ्रास्ट्रक्चर, रिसर्च लॅब, स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, AI विषयावर आधारित शैक्षणिक संस्थांची सोय असेल. रोजगार आणि अर्थव्यवस्था या प्रकल्पामुळे हजारो तंत्रज्ञान रोजगार निर्माण करणारे उत्तर प्रदेशला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्दीतील माणसाची नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक सदानंद दाते आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सदानंद दाते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक DGP आहेत. त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. 26/11चा पराक्रम 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी कामा हॉस्पिटल, अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांना जीवाची न पर्वा करता मुकाबला केला. गंभीर जखमा असूनही त्यांनी धैर्याला लढा दिलेला आहे. शौर्य पदक त्याच्या अतुल्य धैर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक PPMG या सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. महत्त्वाची पदे, त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAचे प्रमुख, महाराष्ट्र दहशतवाद पथकाचे ATS चे प्रमुख, मीरा भाईदर वसई विरारचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे. शिक्षण, ते केवळ कार्यक्षम अधिकारी नाही तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कास्ट अँड PhD मॅनेजमेंट अकाउंटून हे पदवी पुणे विद्यापीठातून आर्थिक गुन्हे या विषयावर PhD पण त्यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर हे पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय अन्न महामंडळ FCI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर हे 14 जून 1965 या रोजी करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय अन्न महामंडळ FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. भारतीय अन्न महामंडळ FCI स्थापना केव्हा झाली? 1965 रोजी झाली. मुख्यालय नवी दिल्ली इथे. मूळ उद्देश शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत MSP धान्य खरेदी करणे आणि देशाची अन्न सुरक्षा टिकवणे. मुख्य कार्य अन्नाची खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि रेशन दुकानदाराकडून PDS वितरण करणे. नियंत्रण हे केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत येते.
त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर डेल्सी रॉड्रिग्ज यांनी शपथ घेतलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. जानेवारी 2026 मध्ये ताज्या घडामोडीनुसार व्हेनेझुएलाच्या कोणत्या नेत्यांना अमेरिका ताब्यात घेण्याचा दावा केला जातात? तर निकोलस मादुरोस आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांचा संघर्ष. तेलाचा साठा. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे, ज्यावर नियंत्रण मिळवणे हे जागतिक राजकारणाचे केंद्र ठरलेलं आहे. आर्थिक निर्बंध. अमेरिकेने व्हेनेझुएलावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे तिथली अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ता संघर्ष. अमेरिका निकोलस मादुरो यांच्या हुकुमशहा मानतात आणि तिथले लोकशाही विरोधी पक्षाला पाठिंबा देतात. महागाई आणि स्थलांतरण. व्हेनेझुएला प्रचंड महागाईमुळे लाखो नागरिक देश सोडून जातात आणि त्याचा ताण अमेरिका सीमावर पडते. रशिया आणि चीनचा हस्तक्षेप. अमेरिकेचा विरोध करण्यासाठी रशिया आणि चीन व्हेनेझुएलाला लष्करी आणि आर्थिक मदत करत आहेत. अंमली पदार्थ. अमेरिकेनं मादुरो सरकारच्या ड्रग्ज तस्करीला आरोप लावून त्यांच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर केलेलं आहे. ताज्या घडामोडी. सध्या अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या समुद्रकिनाऱ्यावर नौदल तैनात केल्यामुळे दोन्ही देशात युद्ध सदृश तणाव निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आयनूर अमानूर उत्सव तामिळनाडू राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? तर हे निलगिरी येथे साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. आयनूर अम्मानूर उत्सव कोटा आदिवासी जमातीचे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. सोल्लूर कोकलगाव उगला मंडल उटी जवळ आहे. निलगिरी जिल्हा तामिळनाडू आहे. कोटा जमातीचे लोक, विशेषतः महिला, हा उत्सव साजरा करतात. डिसेंबर महिना आणि जानेवारी महिन्यात दर 2 वर्षांनी एकदा हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाचा देव आयनूर पुरुष देवता, अम्मानूर स्त्री देवता. उत्सव चांगला पाऊस, पीक यासाठी प्रार्थना, तरुण मुले यांना भांडी बनवणं शिकवतात आणि अन्न धान्याची पूजा करणं या कृषी समृद्ध. तर हा असा उत्सव आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत मुलीच गटात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावले आहे? तर तो महाराष्ट्र राज्य आहे आपला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. 44वी कुमार मुली ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा खो खो. स्थळ कोणतं आहे? कर्नाटक, बेंगळुरू इथे 44 क्रमांकाची आवृत्ती आहे. स्पर्धेचा निकाल मुलीच्या गटात महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक विजय मिळवत गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशा संघाला पराभव केलेला आहे आणि मुलांच्या गटात कर्नाटकाने विजेतेपद पटकावलेलं आहे. अंतिम सामन्यात त्याने महाराष्ट्राचा पराभव केलेला आहे आणि महाराष्ट्राला मुलांच्या गटात उपविजेतेपद मिळालेलं आहे. महत्त्वाचे निष्कर्ष. महाराष्ट्रात मुलींना राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. कर्नाटकाच्या मुलींच्या घराच्या मैदानावर चॅम्पियन होणारा हा मान मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नॉमिनल GDP अनुसार भारताने कोणत्या देशाला मागं टाकून चौथी मोठी अर्थव्यवस्थेचा मान मिळवला आहे? तर हा जपानले मागं टाकून त्यांनी हा मान मिळवलेला आहे. भारतानं जपानले मागे टाकून चौथी अर्थव्यवस्थेचा हा मान मिळवलेला आहे. नॉमिनल GDP यानुसार भारताला नॉमिनल GDP 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे झालेला आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारनं अहवाल प्रकाशित केला. 2025च्या डिफायनिंग इयर ऑफ इंडियन ग्रोथ 2030 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकेल. IMFच्या 2025च्या अंदाजानुसार भारतचा GDP 4.51 ट्रिलियन आणि जपानचा GDP 4.46 ट्रिलियन एवढी आहे. सध्याची आपण क्रमवारी बघूया. 2025-26चे अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे 30 ते 31 ट्रिलियन. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे 19 ते 20 ट्रिलियन. जर्मनी 5 ट्रिलियन आणि भारत 4.8 ट्रिलियन. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. IMF 2025साठी 6.6 आणि 2026साठी 6.2% वाढ ही अंदाज लावलेला आहे. वर्ल्ड बँक 2026साठी 6.5 एवढे टक्के वाढ राहण्याचा अंदाज आहे आणि मूडीज भारत G20 मधला सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या
प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली आहे, तर तो देश आहे बांगलादेश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लष्कराने 2026चे वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेलं आहे? तर नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरण हे वर्ष म्हणून घोषित केलेलं म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारतानं कोणाला मागे टाकलं आहे? तर भारतानं चीनला मागे टाकून सर्वाधिक मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. 2026 मध्ये भारत तांदूळ उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने तांदूळ उत्पादनात अंदाजे 152 दशलक्ष टन इतके नोंदवलेले आहे. जागतिक वाटा, जगाच्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी 28% भारताचा वाटा आहे. चीन दुसऱ्या स्थानी आहे. पारंपरिक पहिल्या क्रमांकावर असलेला चीन आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. त्याने 145 दशलक्ष टन उत्पादनाचा दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. निर्यात, भारत हा तांदळाच्या जागतिक स्तरावर सर्वात मोठा निर्यातदार देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खेलो इंडिया बीच गेमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या बीचवर झालेलं आहे? तर हा गोगला बीच द्वीप इथे झालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. खेलो इंडिया बीच गेम ठिकाण कोणतं? 5 ते 10 जानेवारी 2026 दीव येथे घोगला बीच इथे होणार आहे. सहभागी देश 25 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे 2100 पेक्षा जास्त खेळाडू सहभाग होणार आहे. या बीचमध्ये व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच सॉकर, मलकम यासारखे 8 खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कामगिरी, महाराष्ट्राचे क्रिनाश येवले हिने बीच पदक सिसाट मध्ये कांस्य पदक जिंकून कबड्डी संघाने उपरांत फेरीत धडक मारलेली आहे. उद्देश, भारतात बीच स्पोर्ट आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे या स्पर्धेचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 9वा राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर डॉक्टर गणेश चव्हाण यांची निवड झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन नॅशनल बर्ड डे कधी साजरा केला जातो? तर नॅशनल बर्ड डे 5 जानेवारीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. राष्ट्रीय पक्षी दिन 5 जानेवारीला साजरा करण्यात येतो. सुरुवात 2002 मध्ये एव्हियन वेलफेअर कोलिन या संस्थेद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे. 2026ची संकल्पना, थीम काय? प्रोटेक्टिंग अवर फिदरवूड फ्रेंड. उद्देश, पक्ष्यांच्या पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणं, त्यांच्या लुप्त होणार जाणाऱ्या प्रजातीचे संरक्षण करणे. भारतीय राष्ट्रपक्षी, भारताच्या राष्ट्रपक्षी मोर असून भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी घालणं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 70 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताचे कोणते शहर झोपडपट्टीमुक्त मेगासिटी ठरलेलं आहे? तर हा शहर सुरत ठरलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं भारताचे झोपडपट्टीमुक्त शहर सुरत ठरलेलं आहे. सुरत गुजरातचं पहिलं मोठा लोकसंख्येच्या झोपडपट्टीमुक्त शहर ठरलेलं आहे. 2006 मध्ये 38% लोकसंख्या झोपडपट्टीत राहत होती. आता फक्त 5% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. लवकरच पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त होणार आहे सुरत शहर. गुजरात सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टीच्या जागेच्या मल्टी स्टोरेज इमारत यामुळे शक्य होणार आहे. चंदीगड हे पहिलं अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर ठरलेलं होतं आणि सुरत मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अदानी समूहाने अलीकडे 750 मेगावॉटच्या वांगचू जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात सुरू केलेला आहे? तर तो भूतान शहरात सुरू केलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. प्रकल्पाचे नाव काय? 570 मेगावॉट वांगचू जलविद्युत प्रकल्प. ठिकाण भूतानमधल्या चुका जिल्ह्यात वांगचुंग नदीवर. भागीदारी, अदानी पॉवर आणि भूतान सरकारच्या डुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन या संयुक्त प्रकल्पानं DGPCच्या 51% भागीदारी आणि अदानीची 49% भागीदारी आहे. गुंतवणूक आणि वेळ, यासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असून
पुढील 5 वर्षात 2031 पर्यंत प्रकल्प पूर्णपणे करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प भूतानचे हिवाळी विजेची गरजा पुरा करेल आणि अतिरिक्त वीज भारताला निर्यात करेल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या राज्य सरकारत कार्यान्वित करण्यात आलेली आहे? तर हा आपला महाराष्ट्र राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सुरेश कळमाडी यांच्या नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालं. त्यांनी खालीलपैकी कोणते मंत्रिपद भूषवलेले आहे? तर त्यांनी रेल्वे राज्यमंत्रीपद भूषवले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण त्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सुरेश कळमाडी माजी खासदार होते, ज्येष्ठ नेते होते. 6 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 81व्या वर्षी त्यांचं निधन झालं. लष्करी सेवात राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय हवाई दल पायलट होते. त्याने 1965 ते 1971 या युद्धात सहभाग घेतला. राजकीय कारकीर्द पाहूया. ते पुण्याचे 3 वेळा खासदार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची सुरुवात त्यांनीच केली. क्रीडा प्रशासन त्यांनी 15 वर्षीय भारतीय ऑलिम्पिक संघटना IOCचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आणि 2010 मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेमचे प्रमुख आयोजक ते पण होते. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, नुकतेच चर्चेत असलेला EB-4 व्हिसा भारत कोणत्या देशाच्या नागरिकांना देण्यासाठी देतो? तर तो चीनच्या नागरिकांसाठी देतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. भारताने कंपनीसाठी चीन तंत्रज्ञानाला बोलवलेला EB-4 व्हिसा अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन उपक्रम, भारताने 1 जानेवारी 2026 पासून हा व्हिसा खास चीनी व्यावसायिक आणि तंत्रज्ञानासाठी देतात. ऑनलाईन अर्ज, यासाठी चीनी नागरिकांना भारतीय दूतावासात जाण्याची गरज नाही आहे. संपूर्ण प्रक्रिया इंडियन व्हिसा ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध डिजिटल पद्धतीनं पार पडेल. महत्त्वाची अट, भारतीय कंपनीला प्रथम NSW पोर्टलवर नोंदणी करून एक डिजिटल प्रायोजिक पत्र स्पॉन्सरशिप लेटर तयार करावं लागते, जे व्हिसासाठी अत्यंत अनिवार्य आहे. कोणासाठी आहे हा व्हिसा? प्रामुख्याने यंत्रसामग्री बसवणं, इन्स्टॉलेशन, गुणवत्ता तपासणे, देखभाल आणि कर्मचारीच्या प्रशिक्षण देण्यासाठी चीनी तंत्रज्ञानासाठी आहे. कालावधी, या व्हिसा चीनी नागरिक भारतात जास्तीत जास्त 6 महिने राहू शकतात. या कालावधी वाढवण्यात येत नाही. प्रक्रिया, अर्ज केल्यापासून व्हिसा मिळण्यास साधारणतः 45 ते 50 दिवस लागतात. नोंदणी, भारत आल्यानंतर 14 दिवसाच्या आत FRO फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस केंद्राकडे ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी भारतात 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात कोणत्या वर्षीपासून करण्यात आली? तर 2003 पासून, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. प्रवासी भारत दिवस 2026, 9 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. ऐतिहासिक महत्त्व आहे या दिवसाचं. 9 जानेवारी 1915 या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आलेले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो. परदेशात स्थानिक झालेल्या भारतीयाला येणाऱ्या देशातलं विकसित योगदान अधोरेखित करणं आणि त्यांच्या भारतीय मुळाशी जोडणं हा याचा मुख्य उद्देश आहे. 2026चे आयोजन, मागील मोठ्या संमेलन 2025 मध्ये भुवनेश्वर येथे झालेला होता. 2026 मध्ये ऑफ इयर असलेल्या यावर्षी जगभरात भारतीय दूतावासामध्ये स्थानिक स्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सन्मान, या दिनानिमित्त परदेशी भारताना नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपतीच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान देऊन गौरवण्यात येतो. माधव गाडगीळ यांचा जन्म महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात झालेला होता? तर हा पुणे येथे झालेला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 7 जानेवारी 2026 रोजी पुण्याच्या कोणत्या प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञाच्या 83व्या वर्षी निधन झालं? तर ते डॉक्टर माधव गाडगीळ आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, डॉक्टर माधव गाडगीळ यांनी कोणत्या प्रसिद्ध समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे? पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहील. आता आपण माधव गाडगीळ यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. माधव गाडगीळ हे भारताचे एक अत्यंत प्रभावशाली आणि ज्येष्ठ
पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली आणि अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी PhD पूर्ण केली. गाडगीळ समितीचा अहवाल पश्चिम घाटाच्या पर्यावरणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी सादर केलेला पश्चिम घाट बचाव अहवाल हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि गाजलेला प्रकल्प आहे. पद्म पुरस्कार भारत सरकारने त्यांना अतुलनीय कार्यासाठी पद्मश्री 1981, पद्मभूषण 2006 रोजी गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते बनलेले आहे? तर ते कर्नाटक राज्याचे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या. ऐतिहासिक कामगिरी 7 जानेवारी 2026 रोजी सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्यांनी देवव्रत अरस यांच्या 2792 दिवसाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडलेला आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ 2013 ते 2018 अशा 5 वर्षाचा होता. मे 2023 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि सध्या 9 जानेवारी 2026 पर्यंत ते या पदावर कार्यरत आहेत. राजकीय पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. कर्नाटकाच्या राजकीय इतिहासात 5 वर्षाच्या पूर्ण कार्यकाळात पूर्ण करणारे ते देवव्रत अरस याच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक आहेत प्रेम प्रकाश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय सारस मेळा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी केलं जात आहे? तर सारस गटूर आंध्र प्रदेश येथे केलं जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहील. गटूर आंध्र प्रदेश येथे 6 ते 18 जानेवारी 2026 च्या कालावधीत आंध्र प्रदेशतील गटूर येथे प्रथमच राष्ट्रीय स्तरावर हा भव्य सारस मेळा आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटन 8 जानेवारी 2026 या रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, व्यावसायिक स्तरावर बायो बिटुमन्स चे उत्पादन करणारा जगातला पहिला देश कोण ठरलेला आहे? तर जगातला पहिला देश भारत ठरलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. बायो बिटुमेन्स हे तांदळाची पेठ, वनस्पती तेले, लाकडीचा लिग्निक घटक आणि इतर कृषी कचऱ्यापासून तयार केलं जातं. याच्या वापरामुळे पराली जाळल्याला होणाऱ्या प्रदूषण कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनाला 70% घट होऊ शकते. आर्थिक बचाव, पारंपरिक पेट्रोलियम डांबरमध्ये 15% बायोबिटुमेन्स मिसळल्यास भारत वर्षाला सुमारे 4500 कोटीचा परकीय चलन वाचवू शकतो. जागतिक विक्रम 7 जानेवारी 2026 रोजी भारतीय व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेनचे उत्पादन सुरू करून या क्षेत्रात जगात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. रस्त्याची मजबूती साधारणतः 40% अधिक मजबूती आणि टिकाऊ असतात. त्यानंतर पुढला प्रश्न, पश्चिम बंगालचे पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. नंदिनी चक्रवर्ती हे पश्चिम बंगालचे पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. 1994चे बॅचचे IAS ऑफिसर आहेत. या पदासाठी त्यांनी 8 वरिष्ठ सनदी अधिकारीला मागं टाकून हे स्थान मिळवलेलं आहे. माजी पदभार मुख्य सचिव होण्यापूर्वी ते राज्याचे गृह सचिव, होम सेक्रेटरी म्हणून त्यांनी कार्य पाहिलेले आहेत. तसेच त्यांना पर्यटन विभाग आणि राज्याचे सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, 2025च्या संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर संगीत कला पुरस्कार हा RK श्रीरामपुरम यांना मिळालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. DRDOने विकसित केलेल्या जल शुद्धीकरण प्रणालीचे नाव काय आहे? तर याचं नाव स्वदेश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट
2026चे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? तर इथे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेलं होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? नवी दिल्ली येथे. वेळ आणि ठिकाण 21 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. या परिषदेत जगभरात 42हून अधिक देशाचे प्रतिनिधी आणि भारताचे नामांकित संस्था IIT, IIM सहभाग होणार होते. उद्देश जागतिक स्तरावर लोकशाही बळकट करणं, निवडणुकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व पारदर्शकता वाढवणे हे मुख्य ध्येय आहे. मुख्य आकर्षण या परिषदेच्या निवडणुकात ECI नेट या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2024 मध्ये माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्राच्या कोणता सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे? तर लोकनेते दिबा पाटील. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारनं माधव गाडगीळ यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी सन्मानित केलं? तर त्यांना जो पद्मभूषण आहे हा पुरस्कार 2006 मध्ये मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं पूर्णपणे कागदविरहित पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणता ठरलेला आहे? तर कलीपट्टा वायनाड हा न्यायालय पेपरलेस जिल्हा ठरलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. भारताचा पहिला कागदविरहित न्यायालय केरळ उच्च न्यायालयाच्या 1 जानेवारी 2022 मध्ये घोषणा झाली. पहिला पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय वायनाड जिल्हा, कलीपट्टा केरळ. उद्घाटन 6 जानेवारी 2026. महाराष्ट्राचा पहिला कागदविरहित न्यायालय वाशी न्यायालय नवी मुंबई. उद्घाटन एप्रिल 2023. उद्देश पर्यावरणपूरक आणि वेगवान डिजिटल न्याय प्रक्रियेला प्रोत्साहन देणे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग NHRC चे महासंचालक तपासपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर अनुपम नीलकर चंद्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग विद्यमान महासंचालक अनुपम नीलकर चंद्र. नियुक्तीची तारीख 9 जानेवारी 2026. पार्श्वभूमी त्या 1994 बॅचचे IPS अधिकारी आहेत. पूर्वीचे पद सशस्त्र सीमा दलचे विशेष महासंचालक होत्या. त्यांचा कार्यकाळ 31 मार्च 2021 पर्यंत निश्चित करण्यात आलेला होता. माजी महासंचालक त्यांनी आनंद स्वरूप यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. त्यांची जबाबदारी गृह मंत्रालयात इथे झालेली आहे. NHRC अध्यक्ष 2026. सध्या न्यायमूर्ती V रमैया सुब्रमण्यम हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, तनिष्क फेस्टिवल ऑफ द डायमंडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अनन्या पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे सुरू झालेला जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून कोणत्या देशाला आमंत्रित केलेला आहे? तर हा कतार देश आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. UDIने सुरू केलेल्या शुभांकर मास्कोटचे नाव काय? तर मास्कोटचे नाव उदय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. UIDAच्या मास्कोट आधारच्या अधिकृत मास्कोटचे नाव उदय असं आहे. आधारशी संबंधित सेवाची माहिती सोप्या आणि सुलभ पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर आयोजित देशव्यापी स्पर्धेतून ह्या मास्कोटच्या नावाची निवड झालेली आहे. डिझाईन केरळमध्ये त्रिशूल येथे अरुण गोकुल यांनी या मास्कोटचा डिझाईन केलेला आहे.
नाव देणारे भोपाळची रिया जैन यांनी हे नाव सुचवलं आहे. उदय हे नाव निवडलं गेलेलं आहे. 8 जानेवारी 2026 रोजी तिरुवनंतपुरम इथे उदय UIDAIचे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे. उदय ह्या नागरिकांसाठी एक डिजिटल साक्षीदार म्हणून काम करेल आणि आधार सुरक्षा तसेच अपडेटाबाबत मार्गदर्शन पण करेल. त्यानंतर पुढला प्रश्न, अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026चा पहिला टप्पा कोणत्या अभयारण्यात सुरू झालेला आहे? थनाई पेरियार वन्यजीव अभयारण्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 व्याघ्र गणनाचा पहिला टप्पा 5 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान सुरू झालेला होता. या टप्प्याच्या प्रामुख्याने लाईन ट्रान्झेस्ट या पद्धतीचा वापर केला जातो, ज्यामध्ये वन कर्मचारी जंगलात चालत जाऊन वाघाच्या खुणा शोधतात. नोंदणी, वाघाचे पावलचे ठसे, पुलमार्क, विष्ठा, झाडावरील नखाचे खुणा आणि वाघांचे केलेल्या शिकारीची नोंदी केली जाते. या सर्व नोंदी प्रत्यक्ष कागदावर न करता एमस्ट्रीप मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर इन्सेंटिव्ह प्रोटेक्शन इकोलॉजी स्टेटस या मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीनं भरले जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्र UN 2026च्या वर्षाखाली पैकी काय म्हणून घोषित केलेलं आहे? तर आंतरराष्ट्रीय रेजिलियन्स आणि पशुसंवर्धन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. संयुक्त राष्ट्र UN 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. शेती आणि अन्न उत्पादनात महिलांच्या महत्त्वाची भूमिका ओळख देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुरण आणि मेंढीपालन वर्ष. जगातली गावतळ प्रदेश, कुरण जतन करणं आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या मेंढीपालनाच्या हक्काचं संरक्षण करणं. आंतरराष्ट्रीय शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष. पर्यावरणाचे नुकसान न करता पर्यटनाच्या विकास कारणावर भर देणं. शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष. जगातली विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वयंसेवकांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्र सरकारने नुकताच कोणत्या राज्याच्या नागोरी वर्ष अश्वगंधा या औषधी वनस्पतीला GI टॅग दिलेला आहे? तर ही औषधी आहे राजस्थान यांची, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया 2025च्या अहवालानुसार महिलांसाठी राहणीमान आणि करिअरसाठी मुंबई शहराच्या देशाचा कितवा क्रमांक लागतो? तर मुंबईचा 5वा क्रमांक लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आणि पुणेचा 3रा क्रमांक लागतो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस कोणता देश म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारकडून 1985च्या अधिकृत सुरुवात करण्यात आलेली आहे. तरुण स्वामीजींच्या विचारातून प्रेरणा देणं, राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहन करणं. महत्त्व, स्वामी विवेकानंद हे तरुणाचे प्रेरणास्त्रोत मानले जातात, म्हणून त्यांचा वाढदिवस युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. घोषवाक्य, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. उपक्रम, देशभरात शाळा आणि महाविद्यालयामध्ये भाषणे, चर्चासत्र आणि योगासनाचे कार्यक्रम आयोजित केले जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, डीप टेक स्टार्टअप धोरण 2025-26 जाहीर करणारं भारताचं पहिलं राज्य कोणतं? तर तमिळनाडू राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. भारताच्या स्वतंत्र डीप टेक स्टार्टअप पॉलिसी लागू करणारं तमिळनाडू पहिला राज्य ठरलेलं आहे. तमिळनाडू हे स्वतंत्र डीप टेक धोरण लागू करेल आणि भारताचं पहिलं राज्य ठरेल. उद्घाटन जानेवारी 2026 मध्ये इमॅजिन तंत्रज्ञान परिषद दरम्यान या धोरणाचे अनावरण मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी केलेलं आहे. 100 कोटी रुपयांच्या समर्पित निधीला 100 डीप स्टार्टअप ना पाठिंबा देण्यासाठी आणि बाजू
ला ठेवण्यात आलेला आहे. मुख्य उद्दिष्ट प्रयोगशाळांमधले वैज्ञानिक संशोधनाला व्यावसायिक उत्पादनामध्ये रूपांतरण करणं, राज्याला डीप टेक क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करणं. केंद्रीय क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर आणि स्पेस टेक यासारख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर या धोरणावर भर देणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वदेशी बनावटची LRSM हे हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेले आहे? तर हे DRDOने विकसित केलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, वाघांच्या अधिवासाचे संरक्षण व निरीक्षण करण्यासाठी NTCA ने कोणते ॲप सुरू केलेलं आहे? तर M-Strip हे ॲप सुरू केलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. अखिल भारतीय व्याघ्रगणना 2026 5 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान सुरू होणार आहे. या टप्पा प्रामुख्याने लाईन ट्रान्झिट या पद्धतीवर वापर केली जाणार आहे, ज्यामध्ये वन कर्मचारी जंगलात जाऊन वाघाचे खुणे शोधतात. नोंदणी, वाघाच्या पावलचे ठसे, पुलमार्क, विष्ठा, झाडावरील नखाचे खुणा आणि वाघाने केलेल्या शिकारची नोंद केली जाते. या सर्व नोंदी प्रत्यक्ष कागदावर न करता M-Strip मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर इन्सेंटिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजी स्टेटस या मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीद्वारे भरले जातात. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आर्थिक परिस्थिती संभाव्यता 2026 WESP चा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला आहे? तर UNDCA द्वारा प्रस्तुत केलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सामाजिक व्यवहार UNDCA जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट 2026 चा अहवाल सादर केलेला आहे. भारताचा विकास दर 2026 मध्ये भारताला GDP च्या वाढीचा दर 6.6% राहण्याचा अंदाज आहे. सर्वात वेगवान अर्थव्यवस्था भारत जगातली सर्वात वेगवान वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखलेलं आहे. 2026 मध्ये संपूर्ण जगात आर्थिक विकास दर 2.7 पर्यंत मंदावण्याची शक्यता आहे. विकासाचे कारणे, भारतात मजबूत देशांतर्गत मागणी, वाढता उपभोग, पायाभूत सुविधांवर सरकारी गुंतवणूक हे विकासाचे मुख्य चालक आहेत. पुढला अंदाज, 2027 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर पुन्हा 6.7 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. प्रमुख जागतिक आव्हाने काय काय आहेत? भूराजकीय तणाव, हवामान बदल संकट आणि अनेक देशावरती कर्जावर वाढता बोजा ही जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढले मोठे वाहन आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला जैवविविधता आनंद जिल्हा बायो हॅपी डिस्ट्रिक्ट कोठे विकसित केलं जात आहे? तर ते अरुणाचल प्रदेश येथे विकसित करण्यात येत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. अरुणाचल प्रदेशमध्ये कै पन्यार हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. जिल्हा आणि राज्य अरुणाचल प्रदेशातील नवनिर्मित कै पन्यार हा असा मान मिळवणारा पहिला जिल्हा आहे. संकल्पना, बायो हॅपीनेस ही संकल्पना मुख्य कृषीशास्त्र डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी मांडलेली आहे. उद्देश, जैवविविधतेचे रक्षण करणे, निसर्गाचा वापर करून स्थानिक लोकांना आरोग्य, पोषण, आर्थिक उत्पन्न वाढवणे. सहयोग, हा प्रकल्प MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवला जात आहे. वैशिष्ट्य, केवळ GDP वाढवण्यापेक्षा लोकांचे सुख आणि पर्यावरण संतुलन राखण्याचे इथे अधिक भर दिला जातो. स्थानिक संसाधनांचे जतन, शाश्वत शेती आणि पर्यावरण रोजगाराची संधी निर्माण केली जात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशा वन ही कर्करोग तपासणी मोबाईल युनिट सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर हे गुजरात येथे सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, अणुऊर्जा नियामक मंडळ EARB चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर AK बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया. AERB भारतीयातील अणुऊर्जा नियामक मंडळ 15 नोव्हेंबर 1983 रोजी नियामक मंडळ मुंबईमध्ये आहे.
अध्यक्ष A.K. बालसुब्रमण्यम. कार्यभार स्वीकारली तारीख 1 जानेवारी 2026 या रोजी. मुख्य उद्देश अणुऊर्जेचा वापर करताना नागरिक आणि पर्यावरण सुरक्षेची खात्री करणे. प्रमुख जबाबदारी अणुभट्ट्या, रुग्णालयाची क्षयकिरणे यंत्रे, किरणोत्सर्ग उपकरणासाठी सुरक्षित मानके निश्चित करणं व परवाने देणे. कायदेशीर अधिकार. हे मंडळ अणुऊर्जा कायदा 1962 अंतर्गत आपले नियामक कार्य पार पाडते. तपासणी. या प्रकल्पाचे नियमित सुरक्षा तपासणी करणे, नियामक मोडल्यास कारवाई करण्याचा अधिकार या मंडळाला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. अलीकडे सुरू करण्यात आलेली शाईन योजना ही कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर भारतीय मानक ब्युरो यांचे उपक्रम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. शाईन योजना BIS द्वारा, ब्युरो ऑफ स्टँडर्ड द्वारा महिला सशक्तीकरणासाठी सुरू केलेली आहे. स्टँडर्ड हेल्प इन्फॉर्म अँड न्यूट्रिंग एम्पॉवरमेंट वुमन. शाईन संस्था भारतीय मानक ब्युरो BIS द्वारा संचालित. सुरुवात जानेवारी 2026 मध्ये 79वे BIS स्थापना दिनानिमित्त. मुख्य उद्देश महिलांना गुणवत्ता मानके, सुरक्षा नियमाबद्दल शिक्षित आणि जागरूकता करणे. कार्यपद्धती महिला स्वयंगट, SHG आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे. फायदा महिलांच्या उत्पादनाची गुणवत्ता ओळखण्यास सक्षम करून देणे आणि ग्राहकांना संरक्षण आणि समीक्षण करणे. देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातले महिलांना मानकाचा प्रसार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. अलीकडे कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने ग्रीनलँडवर दावा केल्यामुळे भेट चर्चेत आहे? तर अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. ग्रीनलँड एकूण क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे? तर 21 लाख चौरस किमी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ग्रीनलँड चर्चेचा विषय का ठरलेला आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केलेल्यामुळे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे. ग्रीनलँड हा जगातला सर्वात मोठा बेट आहे. उत्तरी अमेरिकामध्ये आहे. क्षेत्रफळ 21 लाख चौरस किमी. 80% भाग बर्फाने आच्छादलेला आहे. डेन्मार्क आणि USA दोन्ही नाटोचे सदस्य आहेत. ग्रीनलँड चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्पने यावर दावा केलेला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे. ग्रीनलँड हा जागतिक सर्वात मोठा बेट आहे आणि आपण आताच बघितले क्षेत्रफळ किती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. स्पॅनिश सुपर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्सिलोनानं कोणाचा पराभव केला? तर रिअल मॅड्रिड याचा पराभव केला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. बार्सिलोनानं 16व्यांदा हा पदक फुटबॉलच्या स्पॅनिश सुपर चषक बार्सिलोना सौदी अरेबियाच्या रियाद येथे झालेल्या स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिअल मॅड्रिडचा पराभव करून हा विजेतेपद पटकावलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. इस्रोनं कोणत्या रॉकेटची मोहीम नुकतीच यशस्वी ठरली आहे? PSLV C-62 याची ही मोहीम इस्रोची अपयशी ठरलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो PSLV C-62 2026 मध्ये पहिली मोहीम होती, जे दुर्दैवी आणि तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरलेली आहे. 12 जानेवारी 2026 सकाळ 10:18 ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ची 64वी हे उडाण होती. मुख्य उपग्रह EOS N1 हा एक प्रगत अर्थ ऑब्झर्वेटिव्ह सॅटेलाइट आहे. एकूण उपग्रह या रॉकेटमधून 16 उपग्रह मुख्य 1 आणि 15 सहवासी अवकाशात पाठवण्यात आलेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न. जगात सर्वात उंच हरित हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर चुंगुल लडाख येथे सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. स्थळ चुशूल लडाख जगातला सर्वात 14,500 फूट उंचीवर. विकास NTPC आणि भारतीय लष्कर. क्षमता 3.7 मेगावॅटचा सौर हायड्रोजन प्रकल्प. विशेषतः उणे 40 आणि -40 डिग्री सेल्सिअस तापमान हे कार्यक्षम करणारे आहे. उद्देश दुर्गम भागातले सैनिकांना 24 तास स्वच्छ वीज पुरवणे आणि डिझेलवर अवलंबून कमी करणे याचा प्रमुख उद्देश आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, खेलो इंडिया बीच गेम 2026च्या पदक तालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ते कर्नाटक राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. खेलो इंडिया बीच गेम 2026ची पदक तालिका. विजेता कर्नाटक राज्य. स्थळ घोगेला बीच, दीव. पदक संख्या कर्नाटकाने एकूण 11 पदक पटकावलेल्या 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य. मुख्य कारण कर्नाटकाची खुला पाण्यातील पोहणं, ओपन वॉटर स्विमिंग हे सर्व पदक जिंकलेली आहे. सहभाग 30 राज्य केंद्रशासित प्रदेशांचे 1100हून अधिक खेळाडूंचा सहभाग झालेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित एग्री सरुलो विकासचिन्ह कमलम द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर एलगेडेला लक्ष्मी प्रसाद, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, नळद्वारे थेट पिण्यायोग्य पाणी ड्रिंकिंग फ्रॉम द टॅप उपलब्ध करून देणारा भारताचं पहिलं शहर कोण ठरले? तर पुरी ओडिसाचं शहर ठरलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या RSA चा सुवर्ण पदक जाहीर झाला. प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी हे कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहे? ते खगोल क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. प्रोफेसर श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळालेलं RSA सुवर्ण पदक. भारतीय वंशाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर श्रीनिवास कुलकर्णी यांनी खगोल क्षेत्रातील ज्येष्ठ प्रतिष्ठेच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला सुवर्ण पदक मिळालेला आहे. दिग्गजांच्या परमगतीत हा तोच पुरस्कार आहे जो पूर्वी अल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना मिळालेला होता. संशोधनाचे काय? त्यांनी टाइम डोमेन ॲस्ट्रॉनॉमी या क्षेत्रात क्रांती केलेली आहे. सोप्या भाषेत आणि आकाशात वेगवान बदलणारी घटना, उदाहरण ताऱ्याच्या स्फोटाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. मुख्य शोध ब्राऊन ड्वार्फ म्हणजे अयशस्वी तारे, गामा रे बेस्ट याच्या संशोधनाचे त्यांचे कार्य आहेत. भारताचे अभिनव मूळचे महाराष्ट्र आणि IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी असल्याने प्रोफेसर कुलकर्णी सध्या अमेरिकाचे कॉलकेट मध्ये कार्यरत आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्लोबल ग्लोब पुरस्कार जिंकणारे सर्वात तरुण सहाय्यक अभिनेता कोण बनलेला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ओवेन कूपर बनलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या चित्रपट निर्मात्याने लिली या चित्रपटासाठी जगात सर्वात मोठा AI चित्रपट पुरस्कार जिंकलेला आहे? तर जुबेर जलसी हे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. लिली जगातला सर्वात मोठा AI चित्रपट. जानेवारी 2026 मध्ये दुबई येथे झालेल्या 1 बिलियन फॉलोअर समिटमध्ये या चित्रपटाचं पहिलं पारितोषिक पटकावलेलं आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शकाला $1 दशलक्ष सुमारे 8.3 कोटी रुपये मिळालेले आहेत. हा चित्रपट ट्युनिशियाचे चित्रपट निर्माते जुबेर जलासी यांना तयार केलेला आहे. AIचा वापर संपूर्ण चित्रपटात गुगल, विवो आणि जेमिनी यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हा बनवण्यात आलेला आहे. कथा काय आहे? एका अपघातानंतर हिट अँड रन एका व्यक्तीला होणारे पश्चातापाची भावना आणि त्यांच्या कारमध्ये असलेली अडकलेली बाहुली तिच्या विवेकाचे प्रतीक बनते. महत्त्व, AI केवळ ॲनिमेशन नाही तर मानवीय भावना आणि गंभीर कथा सांगण्यासाठी देखील वापरला येतो, या चित्रपटाने सिद्ध केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? तर विराट कोहली 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, अलारम वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्याचे पहिलं फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर तो केरळ राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. अलारम वन्यजीव अभयारण्य ह्या केरळ राज्याचं पहिलं फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. स्थान, हे अभयारण्य केरळमध्ये कन्नूर जिल्ह्यात स्थित आहे. विविधता, इथे फुलपाखराचे 285
पेक्षा पण जास्त प्रजाती आढळतात. विशेषतः पश्चिम घाटाच्या दुर्मिळ प्रजातीला संवर्धन करण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी हा फुलपाखरू अभयारण्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. पर्यटन, निसर्गप्रेमी आणि संशोधनासाठी एक महत्त्वाचं केंद्र मानलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याने कोलामार्ग वनक्षेत्राला नुकताच अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे? तर तो राज्य आहे महाराष्ट्र राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यात कोलामार्ग वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे. हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात कमलापुरी वन परिक्षेत्रात येतो. कशासाठी प्रसिद्ध आहे? कोलामार्ग हे प्रमुखपणे रानमाशीचे वाईल्ड वॉटर बफेलो संवर्धनासाठी ओळखलं जाते. महाराष्ट्रात रानमाशीचा अधिवास असलेला एकमेव क्षेत्र आहे. पार्श्वभूमी, सुरुवातीला 2013 मध्ये या क्षेत्राचे संवर्धन राखीव कन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. जून 2022 मध्ये राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या अभयारण्याचा पूर्ण दर्जा देण्यात आलेला आहे. हे अभयारण्य सुमारे 180.72 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे. छत्तीसगडमधील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाला लागूनच हा क्षेत्र आहे आणि रणमाशातील मुक्त संचारासाठी आणि त्याच्या वंशवृद्धीसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, पंखुरी पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर महिला बाल विकास मंत्रालय यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. पंखुरी पोर्टल हे महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. हे प्रामुख्याने अंगणवाडी सेविका, मदतीस त्यांच्या सक्षमीकरण करण्यासाठी तयार केलेलं आहे. फायदा, या पोर्टलद्वारे अंगणवाडी सेविकांना मानधन, कामाचा अहवाल आणि प्रशिक्षणासाठी संबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून मिळेल. डिजिटलायझेशन, अंगणवाडी केंद्राच्या कामकाजात पारदर्शकता, सुलभता आणणं या मागचा मुख्य उद्देश आहे. हे पोर्टल केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहीम आणि महिला कल्याणासाठी असलेला योजनेचा एक भाग आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यजमानपद कोणत्या देशानं भूषवलेले आहे? तर तो आपला देश भारत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. 2026च्या रँकिंगनुसार जगातला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर सिंगापूर या देशाचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. 2025च्या रँकिंगनुसार भारतीय पासपोर्ट गेल्या वर्षाच्या तुलनेत 5 स्थानाची झेप घेत कितवे स्थान गाठलेलं आहे? तर भारताचा पासपोर्ट हा 80व्या क्रमांकावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. जागतिक पासपोर्ट रँकिंग 2026, सिंगापूर अव्वल स्थानी आहे. सलग दुसऱ्या वर्षी जागतिक सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे. सिंगापूरची क्षमता, सिंगापूरना नागरिक जगातल्या 227 पैकी 192 देशांमध्ये विना विजा प्रवास करू शकतो. दुसरे स्थान जपान आणि दक्षिण कोरिया हे देश संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांचे नागरिक 188 देशांमध्ये विना विजा प्रवास करू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड हे 5 देश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते 186 देशांमध्ये विना विजा प्रवास करू शकतो. भारत 10व्या स्थानी आहे. भारत गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 स्थानाची झेप घेतली आहे आणि 80वा क्रमांक गाठलेला आहे. 6व्या आशिया देशाच्या सर्वोच्च यादीत एशियाच्या देशांनी आपले वर्चस्व कायम राखलेले आहेत. युरोपियन देशाची कामगिरी, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि नेदरलँड यासारखे 10 देश 4थ्या स्थानावर आहेत आणि 185 देशांमध्ये तो बिना विजा प्रवास करू शकतात. अमेरिका 10व्या स्थानी आहे. शक्तिशाली अर्थव्यवस्था असून अमेरिका याआधी 10व्या स्थानावर आहे, ज्यांनी 179 या देशात बिना विजा प्रवास करू शकतात. सर्वात कमकुवत पासपोर्ट, अफगाणिस्तान याआधी सर्वात तळाला म्हणजे 101व्या स्थानी आहेत. अफगाणिस्तान नागरिक केवळ 24 देशात विना विजा प्रवास करू शकतो. अहवालचा स्रोत, ही सर्व माहिती हेनले पासपोर्ट इंडेक्स अहवालाद्वारे आधारित आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. तर ते मार्शल के.एम. करप्पा आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सध्या जानेवारी 2026 मध्ये भारतीय लष्करी प्रमुख द आर्मी ऑफ चीफ
आर्मी स्टाफ कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 जनरल उपेंद्र द्विवेदी. आता आपण भारतीय लष्कर दिनबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. कधी साजरा केला जातो? 15 जानेवारीला. का साजरा करण्यात येतो? 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मास्टर के.एफ. करिप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर चीफ म्हणून सूत्र हातात घेतलेली होती. ही ऐतिहासिक घटना स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. मुख्य सोहळा नवी दिल्ली येथील करप्पा परेड मैदानावर मुख्य कार्यक्रम आणि परेडचं आयोजन केलं जातं. उद्देश देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना शौर्य आणि निष्ठेचा सन्मान करणारा आणि त्यांना आदरांजली वाहणे. ब्रीदवाक्य भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य सेवा परमो धर्म, सर्व्हिस बिफोर सेल्फ. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्रॉक AI चॅटबंद्यावर बंदी घालणारा जगातला पहिला देश कोण ठरलेला आहे? तर ते आहे मलेशिया आणि इंडोनेशिया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. ग्रॉक या चॅट AI वर बंदी. ग्रॉक AI हा बंदी घालणारा इंडोनेशिया जगातला पहिला देश ठरलेला आहे. बंदीची तारीख इंडोनेशियाने 10 जानेवारी 2026 रोजी बंदीची अधिकृत घोषणा केली. बंदीचे कारण या चॅटबॉटचा वापर करून महिला आणि मुलांना अश्लील डीप फेक फोटो तयार केले जात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरा देश इंडोनेशिया नंतर मलेशिया 11 जानेवारी 2026 रोजी ग्रॉकवर बंदी घातलेली आहे. सुरक्षेचा प्रश्न, मानव अधिकार आणि डिजिटल सुरक्षेच्या उल्लंघनामुळे हा चॅटबॉट जागतिक स्तरावर वादाच्या भोवत्यात सापडलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2026 कधी साजरा होत आहे? तर 1 ते 31 जानेवारी या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम 2026 ची मुख्य संकल्पना थीम कोणती आहे? सडक सुरक्षा जीवन रक्षा हे थीम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. पुणे ग्रँड टूरसाठी स्वच्छंदा दूत ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती महेंद्रसिंग धोनी यांची करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. पुणे ग्रँड टूर 2026 भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना सायकलिंग स्पर्धेसाठी स्वच्छंदा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे स्वरूप हे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचं UCI 2.2 सायकलिंग स्पर्धा आहे. ही 5 दिवसाची पुरुष कॉन्टिनेंटल रोड सायकलिंग शर्यत आहे. दिनांक आणि ठिकाण, ही स्पर्धा 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुणे आणि परिसरातील मार्गावर पार पडणार आहे. मार्ग आणि आव्हाने, ही मार्गे सुमारे 437 किमी असून तो दख्खनच्या पठार आणि सह्याद्रीच्या पर्वतातून जाणार आहे. हा तीव्र वळण आणि आव्हानात्मक चढ उतार आहे. या स्पर्धेत 35 देशातील 29 संघ एकूण 171 सायकलपटू सहभागी होणार आहेत. धोनी यांची भूमिका, धोनी सहभागामुळे तरुणांमध्ये सायकलीबद्दल उत्साह निर्माण होईल आणि या स्पर्धा प्रतिष्ठा वाढवण्यात मदत होईल असा आयोजकांना विश्वास आहे. महत्त्व, या स्पर्धामुळे भारत जागतिक व्यावसायिक सायकलिंग नक्षावर स्थान अधिक भरकम होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, TGV ऑन व्हील ही भारताची पहिली सौर ऊर्जावर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे? तरी त्रिपुरा बँकेने सुरू केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. TBG ऑन व्हील ही भारताची पहिली सौर ऊर्जावर चालणारी ATM त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केलेली आहे. उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना अखंड बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे, विशेषतः अशा ठिकाणी जिथे वीज पुरवठा विस्कळीत आहे. पर्यावरण स्नेही, ही व्हॅन 100% सौर ऊर्जावर चालत आहे, ज्यामुळे इंधन आणि पारंपरिक विजेची बचत होतो. या नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी त्रिपुरा बँकेला प्रतिष्ठित स्कॉच सिल्वर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी नाबार्ड कडून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. विस्तार, सुरुवातीची ही सेवा मोजक्या ठिकाणी होती, परंतु आता त्रिपुराच्या विविध भागात असे 3 सौर ATM व्हॅन कार्यरत आहेत. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढला प्रश्न, जपान बाह्य सुमेराई पारंपरिक 2 मिनिट सन्मान मिळवणारे भारताचे
पहिले व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर ते पवन कल्याण ठरलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत राजस्थानमधले पहिले पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनलेली आहे? तर बानस कंकर हे बनलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. राजस्थानमधली बानस कंकड ही पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनलेली आहे, सर्टिफाईड ऑर्गॅनिक पंचायत. ही पंचायत राजस्थानमध्ये नवयुक्त कोटली पुतळी बिहार जिल्ह्यात आहे. त्यात एकूण 7 वस्त्यांचा समावेश आहे. पूर्णतः सेंद्रिय प्रमाणपत्र हे केवळ शेतीसाठी नाही तर पशुधनासाठी ॲग्रिकल्चर कॅटलच्या पूर्णपणे सेंद्रिय म्हणून प्रमाणित होणारी उत्तर पश्चिम भारताची पहिली पंचायत आहे. रसायन मुक्त शेती येथे शेती करणाऱ्या रासायनिक खते कीटकनाशकाचा वापर पूर्णपणे बंद करून सेंद्रिय पद्धतीवर अवलंबून करण्याची सामूहिक शपथ घेतलेली आहे. पशुपालनावर भर शेतीबरोबरच इथे पशुपालनाच्या नैसर्गिक आणि आरोग्यदायी मानकानुसार केली जाते, ज्यामुळे दुग्धजन्य पदार्थांना गुणवत्तेचा आधार वाढण्यास मदत मिळेल. संस्थेचे सहकार्य कोफेरीन फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक सोसायटी आणि प्रोडक्ट कंपनी या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हे मोलाची भूमिका बजावणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद ISE 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर ही कोची इथे आयोजित केली जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे सुरू केला जात आहे? तर जागतिक बौद्धिक फाउंडेशन याद्वारे आयोजित करण्यात येत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. जबाबदार निर्देशांक हा निर्देशांक वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाउंडेशन द्वारा नवी दिल्लीत JNU आणि IIM मुंबईच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला आहे. एखादी देश आपल्या नागरिकांच्या हितासाठी आणि पर्यावरणासाठी आणि जागतिक शांततेसाठी किती जबाबदारीने वागतो याचे मूल्यमापन करण्याचे मुख्य उद्देश आहे. नवा दृष्टिकोन हा केवळ GDP किंवा आर्थिक प्रगतीवर लक्ष न देता सामाजिक जबाबदारी आणि नैसर्गिक न्याय या निष्कर्षांवर देशाची तुलना केली जाते. या निर्देशांकात जगातल्या 154 देशाचा समावेश करण्यात आलेला आहे. या निर्देशांक अनावरण 19 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्टेमिस 2 मिशन हे कोणत्या अंतराळ संस्थेने मानवरहित आणि मानवयुक्त चंद्र मिशन आहे? तर ते नासाचे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. आर्टेमिस 2 हे अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे मानवयुक्त चंद्र मिशन आहे. ही मोहीम 50 वर्षांहून अधिक काळानंतर अपोलो मोहीमनंतर चंद्रावर दिशेने जाणारी पहिली मानव मोहीम आहे. त्यात 4 अंतराळवीर समाविष्ट आहे. ही संस्था प्रमुखपणे नासाचे मिशन असून त्यात कॅनेडियन स्पेस एजन्सीचा देखील सहभाग आहे. फ्लाय बाय मिशन या मोहिमेअंतर्गत चंद्रावर उरणार नाही तर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतील. ही भविष्यातील आर्टेमिस 3 चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेसाठी पूर्वतयारी आहे. अंतराळवीरांचे नावं, या मोहिमेसाठी कमांडर रिचर्ड विजमन, पायलट व्हिक्टर ग्लोवर आणि मिशन स्पेशलिस्ट क्रिस्टिना कोच आणि जेमी हेन्स यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात क्रिस्टिना कोच हे चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरणार आहे. प्रक्षेपणाची वेळ, नासाने ही मोहिमेसाठी फेब्रुवारी 2026 या सुरुवातीची तारीख निश्चित केली असून त्यात स्पेस लॉन्च सिस्टम SLS रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे राष्ट्रीय स्टार्टअप दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 16 जानेवारीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज जे चालू घडामोडीच्या मंथली रिव्हिजन सिरीज, तिथे आपण 200+ MCQ ची सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही सिरीज तुम्हाला एक रिव्हिजन आणि क्विक रिव्हिजन, आणि जे विद्यार्थ्यांनी जर कोणते लेक्चर मिस केले असतील त्यांना ही सिरीज, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा पार्ट 1 आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण पार्ट 2 पण पाहणार आहोत. आणि हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे? आपण डेली करंट अफेअर पण घेतो विद्यार्थी मित्रांनो.
वीकली पण घेतो आणि जे मंथली सिरीज आहे बेस्ट MCQ ते पण आपण घेतो. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा विद्यार्थी मित्रांनो पार्ट 1 आहे. आता आपण पार्ट 2 पण पाहणारच आहोत. धन्यवाद.